नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस याबद्दल तुम्ही भाषण किंवा निबंधाची तयारी करत असाल तर तुमचा शोध इथेच संपलेला आहे. आम्ही घेऊन आलो एक खास जबरदस्त भाषण किंवा निबंध जे तुम्हाला तुमच्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवून देईल आणि नक्कीच तुम्ही एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून जगासमोर याल. चला आपण पाहूया राष्ट्रीय गणित दिवस याबद्दल एक दर्जेदार भाषण. पण मित्रांनो, त्याआधी सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हा भाषण का स्पेशल आहे हे आमच्यासोबत शेवटपर्यंत राहिल्यावर तुम्हाला कळूनच येईल. पण तरी सुद्धा यामध्ये आहेत पोएटिक लाईन्स म्हणजेच कवितेच्या ओळी, कोट्स आहेत आणि रामानुजम यांच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या घटना आहेत ज्या तुमच्या भाषणाला जबरदस्त करून देतील. चला आपण कवितेच्या ओळीपासून या जबरदस्त भाषणाची जबरदस्त सुरुवात करूया. कुंभकोणमच्या मातीमध्ये जन्मला तेजोदीप, गरिबी होती सोबतीला तरी मन होतं अनादिदीप. काडीने जमिनीवर आकडे काढत स्वप्न रंगवत होता, लहानसो तो मुलगा पण संख्यांच्या गुढाशी नातं जोडत होता. आईच्या गोड प्रार्थनेतून मिळत होतं मनाला बळ, वडिलांच्या साध्या जगण्यातून शिकला संयमाचा थळ. पानापानावर अंक फुटे, कल्पनांचे उडत झरे, गणित त्याच्या डोळ्यात नाचे जसे नक्षत्रांचे तारे. वह्यांच्या पानात जन्मले जे दुर्लभ सूत्रांचे राग, शाळेतील प्रत्येक प्रश्नाला तो देई सहज उत्तर भाग. संख्या माझ्याशी बोलतात त्याचे बालपण सांगत होतं, ज्ञानाच्या सागरात डोके बुडवून तो मोती शोधत बसत असे. एक दिवस हार्डी वाचतो एक दिवस हार्डी वाचतो भारतातून आलेले पत्र, सूत्रांच्या पावलावर पाऊल टाकत उलगडतं आश्चर्यचक्र. केम्ब्रिजच्या दालनात जेव्हा चमकला भारतीय तारा, जग म्हणाले हा रामानुजन संख्यांच्या देवाधीश खरा. 1729 ही संख्या आली टॅक्सीच्या मागोमाग, हार्डी म्हणे साधीशी आहे पण त्यात दडलंय गूढ सुहास. रामानुजम म्हणतो ही अद्भुत दोन घणांची अवघड खेळ, दोन मार्गांनी येते साकार, यातच तिचा खरा मेळ. मॉक थिटा, पार्टिशन, मॉड्युलर यांच्या लेखणीचे चमत्कार, प्रत्येक सूत्रात जिवंत राहतं त्याचं ध्यान, त्याचा संसार. अल्पायुष्याचे मर्यादित क्षण पण काम अमर अनंत, संख्यांच्या प्रत्येक विश्वात त्याचे पावन चिन्ह अखंड. ओ रामानुजन अंकांचे ऋषी, तुझा गंध अजून दरवळे, तुझ्या नादात गणिताचं गगन अजूनही आनंद खुले. तू गेला तरी जग राहिलं तुझ्या तेजाने उजळून, प्रत्येक सूत्रात गायन होतं रामानुजन रामानुजन. गणित म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही, तो विश्वाच्या आत्म्याची भाषा आहे असं म्हणणारे अनेक विद्वान झाले आहेत. पण या विश्वभाषेतील देवदूत म्हणून ओळख मिळाली ती एकाच व्यक्तीला, श्रीनिवास रामानुजम. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडूतील कुंभकोणम या छोट्याशा गावात झाला आणि त्यांचा जन्मदिन आपण राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतो. गणिताच्या घरट्यातून उडाली एक चांदणी, संख्यांच्या दुनियेत उजळली त्यांची कहाणी. रामानुजम नाव जिथं घेतलं तिथे जादूच घडते, अंकांच्या मंदिरात आजही त्याची वीणा वाजते. रामानुजम यांचा बालपणापासून अंकांशी प्रेमाचा संबंध होता. त्याचे वडील श्रीनिवास अय्यंगार हे कापड दुकानात कारकून म्हणजेच क्लर्क, तर आई कोमलतम्मा या पारंपरिक संगीताची जाण असलेल्या शांत धार्मिक स्वभावाच्या स्त्री होत्या. घर आर्थिकदृष्ट्या बळकट नसतानाही आईने मुलाच्या बुद्धीची चमक ओळखली. लहान या रामानुजमला गणिताची इतकी मोहिनी होती की तो शाळेतल्या इतर विषयांच्या तुलनेत गणिताच्या प्रश्नामध्ये हरवून जायचा. 15व्या वर्षी त्याला सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट इन प्युअर मॅथमॅटिक्स हे 5000 सूत्राचं पुस्तक मिळालं आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यातील गणित प्रवास अक्षरशः वेगाने उंच भरारी घेऊ लागला. गणिताबद्दल त्याचा दांडगा अभ्यास शिक्षकांच्या पातळी पलीकडचा होता. कधी शाळा बुडवून तर कधी उजेडात, अभ्यासासाठी रस्त्यावर बसून तर कधी घरच्या परिस्थितीशी झगडत त्याने एक सूत्र, एक प्रमेय आपल्या कल्पकतेने सिद्ध करत पुढे जात राहिला. गणिताशी त्याचं नातं इतकं अनोखं होतं की तो म्हणायचा, मी काढलेलं प्रत्येक सूत्र ही देवाची देणगी आहे. रामानुजम आणि हार्डीची भेट ही विज्ञानातील सर्वात सुंदर कथा मानली जाते. मित्रांनो, रामानुजमच्या जीवनातील सर्वात मोठं वळण घडलं त्यावेळी जेव्हा ते मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लिपिक म्हणजेच क्लर्क म्हणून काम करत होते. त्यांचा पगार कमी होता पण स्वप्न अमर्याद होती. जुनी वही, फाटलेला कागद, कधी कधी कोळशाचा तुकडा हेच त्यांचं गणिताचं साधन. रामानुजनने आपल्या शोधाची, सूत्रांची आणि सिद्धांताची 9-10 पाने एकत्र करून ती थेट इंग्लंडमधील 3 मोठ्या गणिततज्ञांना पाठवली. त्यापैकी 2 जणांनी पत्राकडे दुर्लक्ष केलं पण तिसरं मात्र पोहोचलं केम्ब्रिजचे महान गणिततज्ञ G.H. हार्डी यांच्या टेबलवर. हार्डी सुरुवातीला शंका घेत होते, ही सूत्र एखाद्या अशिक्षित माणसाने काढली असतील. हे मी कुठल्याही दशेत मान्य करू शकत नाही. भारतातील एका अज्ञात युवकाने इतकी कठीण सूत्र कशी काय मांडू शकते? ते म्हणाले, हे तर अशक्यच आहे किंवा हा मुलगा काहीतरी अविश्वसनीय प्रतिभावान आहे. हार्डीने बराच वेळ त्या सूत्राकडे पाहिलं. ते जितकं वाचत गेले तितकं चकित होत गेले. शेवटी त्यांनी म्हटलं, धिस इज द वर्क ऑफ जीनियस, अ रिअल जीनियस. आणि इथूनच सुरू झाला रामानुजम यांचा प्रसिद्धीचा प्रवास. केम्ब्रिजकडून छप्पर फाडून आलेलं आमंत्रण, हार्डीने ताबडतोब मद्रासला पत्र लिहिलं, या मुलाला केम्ब्रिजला पाठवा, जगाला त्याच्या कार्याची गरज आहे.
भारतातील विद्वानांनी मद्रास युनिव्हर्सिटीने काही दानशूर लोकांनी त्यांना आर्थिक मदत केली. मग 1914 मध्ये एका गरीब घरातील मुलगा ज्याने कधी परदेश पाहिला नव्हता, ज्याच्याकडे फक्त 2 कपडे आणि काही गणिताची पानं होती, तो केम्ब्रिज विद्यापीठाच्या जगप्रसिद्ध दालनात पोहोचला. याच क्षणी भारतीय प्रतिभेला परदेशात पहिल्यांदा जागा मिळाली. ज्या ठिकाणी त्यांना इंडियन क्लर्क म्हणत होते, तिथेच ते इंडियन जीनियस बनले. केम्ब्रिजमध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा आपल्या सूत्राचे प्रात्यक्षिक दिले, तेव्हा जगप्रसिद्ध संशोधकही अवाक झाले. हार्डी म्हणाले, "आय हॅव नेव्हर मेट हिज इक्वल अँड आय नेव्हर एक्सपेक्ट टू." किती अनमोल शब्द मित्रांनो. त्या रात्रीपासून इंग्लंडमध्ये रामानुजमची कीर्ती वाऱ्यापेक्षा वेगाने पसरली. पत्रे, संशोधन संस्था, विद्यापीठे, शास्त्रीय परिषद सगळीकडे एकच चर्चा, "अ जीनियस फ्रॉम इंडिया हॅज अराइव्हड." आणि अशा रीतीने भारतातील एका तरुणाचा प्रवास केम्ब्रिजच्या दालनात पोहोचला. आता त्या प्रसिद्ध 1729 या अद्भुत संख्येची गोष्ट सांगितल्याशिवाय रामानुजमची कथा पूर्णच होणार नाही. मित्रांनो, ही संख्या आज जगभरात हार्डी रामानुजम नंबर म्हणून ओळखली जाते. एकदा हार्डी रुग्णालयात रामानुजमला भेटायला आले. त्यांच्या टॅक्सीचा क्रमांक होता 1729. हार्डी म्हणाला, "हा आकडा तर फार कटकटीचा आणि कंटाळवाणा वाटतो." पण रामानुजम क्षणात म्हणाला, "नाही सर, 1729 ही अत्यंत मनोरंजक संख्या आहे. ही 2 वेगवेगळ्या प्रकारे 2 घणांच्या बेरजेने तयार होणारी सर्वात छोटी संख्या आहे. कारण 12चा घन अधिक 1चा घन यांची बेरीज केली तर 1729 येते आणि 10चा घन अधिक 9चा घन यांची बेरीज केली तरी 1729 येते." हे ऐकून हार्डी आश्चर्यचकित झाला. ही कथा फक्त संख्येची नाही, तर जिथे इतरांना साधेपणा दिसतो तिथे सौंदर्य शोधण्याच्या एका प्रतिभेची आहे. संख्या म्हणजे भावना. संख्या म्हणजे भावना योग्य डोळे असले की त्या बोलतात. ही रामानुजमच्या शैलीची काव्यमय अनुभूती. त्यांचे आयुष्य अतिशय अल्प होते, केवळ 32 वर्ष. पण या छोट्या कालखंडात त्यांनी गणिताच्या अशा महान महासागरात मोती शोधले की आजही जगातील महान वैज्ञानिक त्यावर संशोधन करत आहेत. मॅपल फंक्शन, पार्टिशन फंक्शन, मॉड्युलर फॉर्म्स, मॉक थीटा फंक्शन आजही या सर्व क्षेत्रात त्यांचे एक कार्य एक मार्गदर्शक दीपस्तंभ बनले होते. त्यांनी एकट्याने 3900 पेक्षा जास्त सूत्रे व प्रमेये दिली. त्यातले काही तर आजही सिद्ध करण्याचे काम जगभर चालू आहे. कागद कलम नव्हते तरी स्वप्न मोठी होती. अंकांच्या ओझळीत त्यांचं विश्व दडलेलं होतं. शून्यातून अनंताची वाट त्यांनी शोधली. रामानुजम म्हणजे एक जिद्दीची नवोन्मेषाची गोष्टच ठरली. श्रीनिवास रामानुजम यांनी जरी औपचारिक शिक्षण कमी घेतलं असलं तरी त्यांची बुद्धिमत्ता जगाने मान्य केली. त्यांना मिळालेले काही महत्त्वाचे सन्मान ते म्हणजे केम्ब्रिजमधून फेलोशिप. गणितातील अपूर्व योगदानामुळे हार्डीच्या शिफारशीने त्यांना ट्रिनिटी कॉलेज, कॅम्ब्रिजचे फेलो म्हणून निवडण्यात आले आणि त्या काळात हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. रॉयल सोसायटीचे फेलो FRS 1998 मध्ये केवळ 31व्या वर्षी ते रॉयल सोसायटीचे सदस्य झाले आणि विज्ञानातील हा जगातील सर्वोच्च सन्मान त्यांनी मिळवला. मॉक थीटा फंक्शन आणि पार्टिशन थेरी या क्षेत्रातील त्यांच्या संशोधनामुळे आधुनिक जगाला नवीन गती आकार मिळाला. त्यांच्या नावाने आजही रामानुजम संख्या, रामानुजम प्राईम, रामानुजम मशीन, रामानुजम सम अशा अनेक संकल्पना ओळखल्या जातात. ना मोठी पुस्तके, ना गुरूंची सोबत, ना मोठी पुस्तके, ना गुरूंची सोबत, पण होती मनात जिद्द आणि आत्मविश्वासाची शक्ती अद्भुत. असतं काहीतरी, असतं काहीतरी जे नशिबापलीकडेही जिंकतं. रामानुजमचं जीवन सांगतं, खरं तेज कधीच लपून राहत नाही, खरं तेज कधीच लपून राहत नाही. आज भारतात त्यांच्या स्मृतीसाठी रामानुजम पुरस्कार, रामानुजम गणित संस्थान आणि संशोधनासाठी विशेष योजना चालतात. गणित दिन आपल्याला केवळ एका वैज्ञानिकाची आठवण करून देत नाही, तर सांगतो, ज्ञान हा जन्माचा वारसा नसतो, जिद्द आणि कुतूहल हे प्रतिभेची खरी बीजे असतात. हो, श्रीनिवास रामानुजम यांनी इंग्लंडमध्ये कामगिरी आणि सन्मान मिळवूनही काही अडचणी, वेदना आणि अप्रत्यक्ष अपमान नक्कीच सहन केले. ते उघडपणे कोणीतरी त्यांचा अपमान करत नव्हते, कारण त्यांच्या प्रतिभेपुढे सगळे नतमस्तक होते. परंतु काही परिस्थितींना त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास झाला. खाली ते अतिशय स्पष्ट आणि प्रामाणिक आणि संतुलित रीतीने समजावून दिले आहे. अडचणींनी भरलेल्या रस्त्यावर चालत असतानाही स्वप्नांना सोबत घेतलं तर इतिहास लिहिता येतो, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. इंग्लंडमध्ये भारतातून आलेल्या रंगाने सावळ्या व्यक्तीकडे ब्रिटिश लोक वेगळ्या नजरेने पाहतात. ते त्यांच्याकडे गूढ, वेगळा, अविकसित देशातून आलेला मुलगा अशा नजरेने पाहत. त्यांना अन्न मिळत होतं, पण शाकाहारी असल्यामुळे ते खाता येत नव्हतं. स्वयंपाक करण्याची व्यवस्था नव्हती, उपाशी राहण्याचे प्रसंग अनेक वेळा येत होते. हार्डीने नंतर हे लक्षात घेतलं आणि त्यांच्यासाठी काही बदल केले. परंतु सुरुवातीला काही महिन्यात रामानुजन अत्यंत मानहानिकारक अभागी परिस्थितीचा सामना केला. रामानुजनला इंग्लंडमध्ये आजार आणि व्हिटॅमिन डेफिशियन्सी झाला होता. त्याचा उपचार योग्य पद्धतीने केला गेला नाही. अनेक डॉक्टर त्याची गंभीर अवस्था समजू शकले नाहीत. हार्डीने नंतर लिहिलं, गणिताच्या दुनियेतही काही लोकांनी त्यांची प्रतिभा स्वीकारायला वेळ घेतला. काही प्राध्यापक आणि गणिततज्ञ सुरुवातीला म्हणत, हा मुलगा कसा इतकी अवघड सूत्रे सांगू शकतो? हे खरंच त्याचं आहे का? त्यांनी शंका, ईर्ष्या आणि अविश्वास सहन करावा लागला. हे देखील एका प्रकारचं बौद्धिक ह्युमिलेशन होतं. नंतर मात्र सगळ्यांनी नम्रपणे मान्य केलं, ही वॉज फार अहेड ऑफ अस. तो आमच्या सर्वांपेक्षा खूप पुढे आहे.
केम्ब्रिजमध्ये असतानाही रामानुजम अनेकदा एकटेच राहायचे. भारतीय मित्र नव्हते, पक्वान्न नव्हते, संस्कृतीचा आधार नव्हता. त्यांनी एका मित्राला पत्रात लिहिलं, "आय एम लोनली हिअर. आय फील लाइक अ बिलॉंग्स नोवेअर." हे खूप मानसिक ह्युमिलेशन होतं. परिस्थितीच्या कारणाने झालेलं सगळ्या दुःखावर मात करूनही ते भारतीय बुद्धिमत्तेचे तेज बनले. भारताकडे, संस्कृतीकडे, कुटुंबाकडे, आपल्या श्रद्धेकडे पाहून ते मनोमन मजबूत राहत. त्यांनी प्रत्येक वेदना, प्रत्येक कमीपणा, प्रत्येक कठोर अनुभवाला प्रतिभेची ताकद बनवलं आणि त्यामुळेच पूर्वेकडून आलेल्या एका मुलाने संपूर्ण पाश्चात्य जगाला गणित शिकवलं. हीच खरी प्रेरणा. श्रीनिवास रामानुजम यांचा मृत्यू हा भारतीय विज्ञान जगातील सर्वात वेदनादायक घटनांपैकी एक मानला जातो. ते केवळ 32 वर्षाचे होते. जिथे जीवनाची सुरुवात होतं तिथे त्यांचं आयुष्य संपलं. त्यांचे आरोग्य इंग्लंडमध्येच खालावत गेले. केम्ब्रिजमध्ये असताना त्यांनी थंडी, शाकाहारी अन्नाची कमतरता, एकाकीपणा, तणाव, योग्य उपचाराबद्दल अभाव याचा प्रचंड परिणाम झाला. त्यांना गंभीर आजार झाला आणि उपचारही फारसे विकसित झाले नव्हते. इंग्लंडमधून परतताना ते जवळजवळ मृत्यूसमान अवस्थेत होते. 1919 मध्ये ते भारतात परतले. तेव्हा त्याचे वजन अत्यंत घटलेले होते, शरीर अशक्त आणि मन पूर्णतः थकलेलं होतं. पण तरीही त्यांचा मेंदू मात्र तितकाच तेजस्वी होता. परत आल्यानंतर फक्त काही महिन्यात त्यांनी जवळपास 120 गणितीय सूत्रांचा शोध लावला, ज्यांना आता रामानुजम लॉस्ट नोटबुक म्हणतात. ते मृत्यूच्या दारात उभे असताना ही गणित लिहिलं होतं. अखेरीस 26 एप्रिल 1920 रोजी रामानुजम यांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी ते केवळ 32 वर्षे 4 महिने 4 दिवसाचे होते. त्यांच्या निधनानंतर हार्डीने म्हटलं, "द लॉस ऑफ रामानुजम इज द ग्रेटेस्ट लॉस ऑफ माय सायंटिफिक लाईफ." आणि एक दुसरे गणिततज्ञ म्हणाले, "विथ हिम वी लॉस्ट सेंचुरीज ऑफ मॅथमॅटिक्स येट टू बी बॉर्न." त्यांचा मृत्यू म्हणजे प्रतिभेच्या सूर्यग्रहणासारखा होता. एक साधा, गरीब घरातील भारतीय मुलगा ज्याने फक्त काही वर्षात जगाला थक्क केलं होतं, तो इतक्या लवकर निघून जाईल, हे कुणीही स्वप्नातही कल्पित केलं नव्हतं. आज जगभरातील शास्त्रज्ञ म्हणतात, "इफ रामानुजम हॅड लिव्हड इव्हन 10 मोर इयर्स, मॅथमॅटिक्स वुड हॅव प्रोग्रेस्ड 50 इयर्स अहेड." पण त्यांच्या मृत्यूने त्यांचा प्रवास थांबवला नाही. त्यांच्या सूत्रावर आजही जगभर संशोधन चालू आहेत. त्यांचा लॉस्ट नोटबुक आजही नवीन गणितीय क्षेत्रांना जन्म देत आहे. ज्यांनी आयुष्यात कधीही पूर्ण विद्यापीठ पाहिलं नाही, विद्यापीठाचं शिक्षण घेतलं नाही, त्या मुलाने मृत्यूनंतरही सिद्ध केलं, प्रतिभा कधीच मरत नाही, ती काळाच्या पलीकडे जगते. जग सोडलं लवकर, जग सोडलं लवकर, पण ठेवा त्यांनी अनंत. संख्या विश्वातही आजही ज्यांचं तेज आहे दंत. रामानुजन नाव घेता क्षणी मन उजळतं, अशी दिव्यता फार क्वचित पृथ्वीवर उतरते. मित्रांनो, या ओळीसोबत मी हे भाषण इथेच संपवितो. आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा, तुम्हाला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं की नाही. धन्यवाद.